प्रेम प्रकरणातून एका 29 वर्षीय तरुणाने लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। प्रेम प्रकरणातून तरुणाने लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। सोलापूर शहरातील भाग्यलक्ष्मी लॉजमध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले। मृत तरुणाचे नाव हरीश भास्कर बंडी, वय 29, राहणार नीलमनगर, सोलापूर असे आहे। ही घटना दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक रस्त्यावरील अँबेसेडर हॉटेल जवळील भाग्यलक्ष्मी लॉज दुसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक 120 येथे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। नातेवाईकांच्या माहितीनुसार हरीश बंडी यांचे एका मुलीशी प्रेम संबंध होते। त्यानंतर घरच्यांनी मुलीच्या घरच्यांकडे लग्नाची मागणी केली होती, परंतु मुलीच्या आई वडिलांनी नकार दिला। यामुळे हरीश तणावाखाली आला होता। दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी तो घरातून बाहेर पडला। त्यानंतर MIDC पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल करण्यात आली होती। सकाळी लॉजमधील रूममध्ये त्याचा मृतदेह सापडल्याने नातेवाईक आणि परिसरात एकच खळबळ उडाली। मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। घटनेच्या माहितीवरून नातेवाईक आणि मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली। नातेवाईकांनी या प्रकरणाची योग्य चौकशी व कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। वंदना प्रभाकर बंडी, मी, माझा मुलगा, जाऊचा मुलगा, 2 नंबर जाऊचा मुलगा आणि मोठ्या जाऊच्या सून, त्यांचीच बहीण, स्वतः तिनेच माझ्या पोराला आज असं केली। किती त्यांच्या 3दा गेलो आम्ही त्यांच्या घरी मागायला। पोरगं एवढं ते 6 वर्षापासून चाललंय म्हण त्यांचं। बरं जाऊ दे बाबा, आम्हाला 2 महिने झालं कळायलं, जाऊ दे म्हणून त्यांनी ते पोलीसला टॉर्चर केले, तर म्हणजे त्याच्याशी बोलू नको करू नको म्हणून फोन बंद ठेवलेत। फोन बंद ठेवल्यावर त्याचं डोकं सरकलं। फोन बंद ठेवल्यामुळं त्यांनी आम्हाला घरात सर्वांना सांगितलं, हे असं मॅटर आहे, आम्ही या लॉजला गेलो, आम्ही त्या लॉजला गेलो, तिच्याबरोबर आम्ही नवरा बायकोसारखं राहिलो। आम्ही त्याचं डोकं पूर्ण यूज केली, त्याचे पैसे सर्व यूज केली। आमची मोठी सून तिने पण सत्यानाश केली, त्या पोराला यूज केली आणि दुसऱ्याला परत बघायले तिला परत।